किट्टू, अर्चू, अरे सर नमस्कार करते हैं सर. मी तुला अजिबात आशीर्वाद देणार नाही. का सर? सर माझं काही चुकलं का? हो, काय सर? हे बघ, माझा सगळा स्टाफ मला सर म्हणतो आणि जवळची माणसं काका म्हणतात. त्यामुळे त्यांना आशीर्वाद देतो मी. सॉरी काका. ते अनिल कडून रोज सर ऐकून ऐकून माझ्याही तोंडात आता सर बसलाय. पण ह्यापुढे नक्की लक्षात ठेवेन. अर्चना, मी तुला माझ्या मोठ्या मुलीसारखी मानतो आणि म्हणून तुझ्या नवऱ्याला रोज सहन करतो ऑफिसमध्ये, आणि तू मात्र ह्यापुढे फक्त काका. दॅट्स बेटर. आता तुला काय आशीर्वाद देऊ बरं मी? ओके, रोज तुला नवनवीन चमचमीत पदार्थ करायची इच्छा हो आणि मला ते खायला मिळो. रोज रोज चमचमीत चालणार नाही. तुमचं वजन आधीच वाढलंय काका. अर्चू, काय बोलतेस? माझे साहेब आहेत ते. हे तू गप रे. तू का बोलतोयस बाप मुलीच्या मध्ये? हा, तू माझी मोठी मुलगी आहेस ना अर्चना. वैदेही सारखं का बोलतेस तू? ती मला रोज झाडपाला खायला घालते. तुझ्याकडून येणाऱ्या डब्यावर जगतो मी. ठीक आहे, तुमच्यासाठीही पाठवत जाईल. आणि हो, जरा वजन कमी करायचं तुम्हीही विसरू नका. अगं कसा विसरू शकेन मी? घरात आहे ना रोज आठवण करून द्यायला माझं फुलपाखरू. तोंड बंद कर, नाही तर माशी जाईल. And here comes my angel, माझं फुलपाखरू. ओहो, हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि खूप गोड दिसतेस. थँक्स. विश यू व्हेरी 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 हॅपी बर्थडे. थँक्यू दादा. आवडला का ड्रेस? हो बाबा, इट्स रिअली फॅब. नाही नाही, तू घातल्यामुळे तो शोभून दिसतोय जास्त. मुलगी कोणाची मी? तू फार पटकन तयार झालीस ग. बाबा यू नो मी ना, मला बाहेर रेंगाळत बसायला नाही आवडत. कामं कशी पटापट व्हायला हवी. आयुष्याला वेग हवा. पोचलो? हो बाबा, थँक्यू. धडधाकट पोचवलंस. मानस, अरे किती स्पीड मध्ये चालवतोस तू? तुझ्या स्पीडची भीती वाटते अरे मला. हे तिला भेटण्यासाठी ना कुठल्याही स्पीडची तमा नाही बाळगत मी. तू जा ना, बुके घेऊन ये ना लवकर. हा, आलोच. काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही. बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव, अभया हे टेबल नको.
का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके